लग्न म्हणजे दोन कुटुंबाचा सन्मानाने आणि प्रेमाने होणारा मिलाप. मात्र आजकाल काही विकृत परंपरा आणि रीलच्या नादात आनंदाचे क्षणच वादात बदलताना दिसत आहेत. ज्या मस्करीतून नात्यांमध्ये कटुता निर्माण होते ती परंपरा म्हणायची की अपमान. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी गावात एका लग्न सोहळ्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विवाह सोहळा आनंदात सुरू असतानाच नवरदेवाचा बूट लपवण्याच्या कारणावरून वधू आणि वर पक्षात आधी शाब्दिक वाद झाला. मात्र काही क्षणातच हा वाद इतका वाढला की लग्न मंडपात दोन्ही बाजूंमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. आनंदाचा क्षण असलेला विवाह सोहळा काही सेकंदातच रणांगणात बदलला. नाते जुळवायला आलेली माणसं एकमेकांवर हात उगारताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे अशा विकृत परंपरा जपण्याची खरंच गरज आहे का? हसत खेळत केलेली मस्करी वेगळी, पण एखाद्याचा मान सन्मान दुखावणारी गोष्ट परंपरा कशी असू शकते? आजकाल काही लोक रील्स, व्हायरल व्हिडिओ आणि सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी लग्नासारख्या पवित्र नात्यांनाही कंटेंट बनवत आहेत. जावई हा त्या कुटुंबाचा सन्मानाचा भाग असतो, मग त्याची सार्वजनिक मस्करी, अपमान आणि मुद्दाम अडवणूक करणं योग्य आहे का? रील्ससाठी काही सेकंदाचा व्हिडिओ मिळेल, पण त्यातून निर्माण होणारी कटुता आयुष्यभर राहू शकते. परंपरा त्या जपा ज्या नात्यांमध्ये प्रेम वाढवतात. ज्या परंपरा अपमान, इगो आणि भांडण निर्माण करतात त्या बदलण्याची वेळ आता आली आहे. मस्करीची मर्यादा ओलांडली की नात्यांचा सन्मान संपतो. पोलिसांनी अंबड हद्दीमध्ये मौजे नादी या गावात लग्न समारंभामध्ये नवरा आणि नवरीच्या बूट चोरण्यावरून वाद झाला होता. त्या दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी अंबड येथे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास चालू असून चौकशी अंती सर्व संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची